राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सोयाबीन बाजारात अचानक तेजीची हवा, भाव 6,000चा टप्पा गाठण्याचा अभ्यासकांचा अंदाज। नव्या हळदीला दराची झळाळी, राज्यात उत्पादनात 20% घट अपेक्षित, दर चांगले राहण्याची शक्यता। प्रतवारीनुसार हळदीचे दर प्रति क्विंटल रुपयामध्ये किती राहतील ते आपण आता बघूया। कनी हळद 14,500 ते 15,500 रुपये प्रति क्विंटल, मध्यम 16,800 ते 17,500, जाड 18,000 ते 19,200, लगडी 21,000 रुपये ते 22,000 रुपये, गठ्ठा 18,000 ते 18,400 रुपये प्रति क्विंटल असे भाव राहतील। 1 फेब्रुवारी 2026 पासून देशातील अनेक प्रमुख बँकिंग रूल बदलणार आहेत। यामध्ये SBI, HDFC बँक आणि ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांचा समावेश आहे। मध्यमवर्गीयांना बसणार महागाईची झळ। कर्जमाफीसाठी तालुका पातळीवरूनच थकबाकीदारांची माहिती जाणार सरकारकडे, सहकार आयुक्तांनी घेतला ऑनलाईन आढावा। शेतकऱ्यास 9.21 लाखाची भरपाई, वीज पुरवठा खंडित ठेवणाऱ्या महावितरणला ग्राहक न्यायालयाचा दणका। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावर शरद पवार म्हटले की अजित पवार यांची इच्छा होती ती नक्कीच पूर्ण व्हायला हवी। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळीचा फटका, द्राक्ष, गहू, कांदा पिकाचे नुकसान, शेतकरी हवालदिल। अर्थविना 3 खात्याचा भार, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या सुनेत्रा पवार। उत्पादन घटीमुळे द्राक्ष दरात वाढ, स्थानिक पातळीवर 100 रुपये प्रति किलो दराने विक्री। मका व कांदा पिकांना भावांतर योजना लागू करावी अशी मागणी मालेगाव तालुक्यातील बीग बागायतदार संघाचे चेअरमन विजय पवार यांनी केली आहे। नमो शेतकरीच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम, बँक कृषी कार्यालयात शेतकऱ्याच्या चक्रा, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळणार का निधी। भुसावळ तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या पिकांसह वीटभट्ट्याचे झाले नुकसान। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील जवळपास 94 लाख शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत। येत्या 10 दिवसात खात्यात जमा होणार आहेत 4,000 रुपये। लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर ताण, आर्थिक सर्वेक्षणात चिंता व्यक्त। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वाची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। युरियाचा दर वाढवा, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून शिफारस। आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2025-26 मधून युरियाच्या किरकोळ दरात थोडीशी वाढ करण्याची सूचना देण्यात आली आहे। जिल्हा परिषद निवडणुकानंतर सातारा गॅझेट लागू होणार, मराठा आरक्षण उपसमितीची काल मंत्रालयात बैठक झाली। उपसमितीचे अध्यक्ष रामकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात या बैठकीत सातारा गॅझेटियरवर प्रामुख्याने चर्चा झाली। तसेच हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणी आणि मराठा आरक्षण विषयावर आढावा घेण्यात आला। त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकानंतर सातारा गॅझेटियर लागू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गद्दारीचा वाद, शहाच्या दरबारात भाजपच्या नेत्याची शिंदे सेनेकडून दिल्लीत तक्रार। राज्य सरकारकडून वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू, 13 मंडळात फ्रँचायझी, वीज कामगार संघटना आक्रमक। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी संपूर्ण कर्जमाफी, 7/12 उतारा कोरा करण्याची मागणी। ई-पीक पाहणी करा अन्यथा मदत मिळणार नाही। कांद्याच्या दर घसरणीने कांदा उत्पादकाच्या डोळ्यात पाणी, उत्पादन खर्च वाढला, आठवड्याला 700 रुपयाची दर घसरण। शेतकऱ्यांना दिलासा, कापसाच्या दरात 1,500 रुपयाची वाढ, उत्पादक शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत, साठवणूकदार व्यापाऱ्यांनाही मोठा लाभ। ज्वारीच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्याचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी। शेतकरी कर्जमाफीसाठी आकडेमोड, 1504 कोटीचे पीक कर्ज थकीत, बँकाकडून माहिती संकलन। शासनाच्या पीक स्पर्धेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, केवळ 77 शेतकऱ्याचा सहभाग, खरीपापाठोपाठ रब्बीतही तीच स्थिती। पीक पाहणीसाठी तहसीलदार थेट शेतकऱ्याच्या बांधावर। पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीवर भर। बँकांच्या वरिष्ठ कार्यालयांनी मागवली कृषी कर्जाच्या थकबाकीची माहिती। 67,084 शेतकऱ्यांकडे 339 कोटीचे कर्ज थकीत।
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2500 कोटी जमा. राज्यात किमान हमी भावाने 6 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी पूर्ण. हेक्टरी 10,000 मदतीच्या याद्या गाव पातळीवर होणार प्रसिद्ध. तहसीलदारांचे कृषी विभागास निर्देश. शेतकऱ्यांना दिलासा. अखेर शेतकऱ्यांना न्याय. कंपनीकडून नुकसान भरपाई. चुकीच्या खतामुळे टरबूज व मिरची पिकाचे झाले होते नुकसान. रब्बीचा पेरा विक्रमी पण हरभरा पीक मात्र संकटात. मर रोगाचा पिकावर पडला प्रादुर्भाव. शेतकरी वर्ग झाला हवालदिल. गावातील रस्ता दुरुस्तीसाठी शेतकऱ्याची चक्क बँकेकडे कर्जाची मागणी. बदनापुरातील 14,000 शेतकरी अजूनही वेटिंगवर. मदत मिळेना अद्याप. 3500 शेतकऱ्याची KYC प्रलंबित.